आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूर दौरा करून वारीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला। स्वच्छ, सुंदर, निर्मळ आणि आरोग्यदायी वारीसाठी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना देत वारकऱ्यांच्या सुविधांबाबत मोठे निर्णय जाहीर केले। पंढरपूरमधील 65 एकर परिसर, पत्राशेड दर्शनरांग, चंद्रभागा नदीचे पात्र तसेच भक्तिसागर येथे उभारण्यात आलेल्या आयसीयू सेंटरची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी चंद्रभागा नदीत बोटीतून फेरफटका मारत विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांचाही आढावा घेतला। पाहणीनंतर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, यामध्ये सगळे आपलीच वारी आहे आणि वारकरी हे आपलं खऱ्या अर्थाने दैवतपणा पाहून म्हणजे आपल्या वारकऱ्यांचं स्वागत सगळे लोक इथे मोठ्या उत्साहाने करतात आणि त्यांना कुठली गैरसोय होऊ नये म्हणून सगळ्याच विभागांनी चांगले नियोजन केलेलं आहे। याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो। काही राहिलेले आहे ते 1-2 दिवसामध्ये ते वारकरी स्वच्छता, मोबाईल टॉयलेटची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता, आपल्या चंद्रभागेचा परिसर स्वच्छता, वाळवण आणि या सगळं जे आहे ते स्वच्छ राहिलं। आता पाणी पण मिळून बघायची बोटीतून गेलो, पाणी पण स्वच्छ पाणी। तर हे सगळं जे आहे ते वारकऱ्यांना दूध सोयी ज्या आपण देतो, स्वच्छ पिण्याचं पाणी आणि त्यांचं आंघोळीचं, महिलांचं चेंजिंग रूम आहे, त्या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण आणि त्याच्यामध्ये काही वाढ करायला लागेल ती वाढ करा। मी मगाशी त्या सुमितला सांगितलं की तुम्ही अजून 300 लोक वाढवा, ते उद्यापासून आणखी 300 लोक वाढवतोय म्हणजे ते देखील आपल्याला उपयोगी पडेल। आणि जेटिंग मशीन जे आहेत त्या जेटिंगचा कोण हे करताय ना, ते जेटिंग सक्शन मशीन आहे त्या देखील आपण पाठवून पिंपरी चिंचवड, पुणे, तुम्हाला आणखी काही लागलं तर आपल्या नवी मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, ठाणे महापालिका याची देखील मदत मिळेल। तुम्ही आता कसं यावर्षी पण जास्तीचे भाविक येणार आहेत सरकारी, त्यामुळे तुम्हाला बिलकुल स्ट्रिक्ट राहायला लागेल। यापूर्वी देखील आपण नगरोत्तरमध्ये पाणी पुरवठा आणि मलनिस्सारणामध्ये 335 कोटी रुपये मंजूर केले होते। पायाभूत सुविधांसाठी देखील 128 कोटी, स्कायवॉक दर्शन मंडपांसाठी 139 कोटी रुपये त्याचं काम सुरू आहे। आता 5 कोटी रुपये त्यांनी मागितले, आपण ताबडतोब दिले। मंदिर परिसरामध्ये देखील 73 कोटी रुपयाचं आपण मंजुरी केलेली आहे। असं एकूण 671 कोटी रुपयाची मंजुरी दिली आणि टप्प्याटप्प्याने ते पैसे या ठिकाणी मिळत आहेत। आणि यामध्ये बाकी जे काही तुम्ही जर्मन हँगर आहे, सफाई कर्मचारी आहे, कीर्तनी कक्ष आहे, टॉयलेट आहेत, पाणी पुरवठा टँकर आहे, ते सगळ्यांचं जे काही नियोजन केलेलं आहे ते नियोजन चांगलं आहे। यावर्षी आपण वाढ देखील केली आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे या ठिकाणी वारी आपली सगळ्यांची सुरक्षित वारी, आरोग्यदायी वारी, निर्मळ आणि स्वच्छ बरोबर वारी झाली पाहिजे आणि सगळ्यांनी आता त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। सगळ्या यंत्रणा, नगर परिषदेपासून सगळ्या यंत्रणा यामध्ये एक टीम बनून आपण काम करा आणि त्यामुळे टीम म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलं की आलेला वारकरी आपल्याला बोलून दिला पाहिजे की यावेळेचं नियोजन चांगलं होतं, अशा प्रकारचा अपेक्षा आपल्याकडून त्यांची आहे। आणि बाकी लागला आणखी कलेक्टर महोदय नगर विकासकडून तर मी ताबडतोब मला सांगा, त्याच्यासाठी देखील पैशाची व्यवस्था। आरोग्य विभाग तर आरोग्य मंत्री अगोदर पण एकदा व्हिजिट करून गेलेले आहे, परिवहन मंत्री इकडे आले होते आणि बसेसचं देखील काही तुटवडा असेल तरी तोही सांगा, बसेस काय वाढवायचे असतील त्या देखील आपल्याला करता येईल। आणि त्यामुळे आपली वारी निर्मल वारी झाली पाहिजे। आता ॲम्ब्युलन्सची तुम्ही मागणी केली, ॲम्ब्युलन्स देखील उद्यापर्यंत पोहोचून जाईल। आणि मंदिर समितीला जे सांगितलं आपण की ते जे बाकडे आणि बसायला ते मगाशी आम्ही गेलो होतो तिथे, तर त्यांनी ते तसं आपल्याकडे बोलले मगाशी थकून जातो तर ते 15 शेडमध्ये ते करा तुम्ही।